ऐका पंढरीचे महिमान, राहुळ तितके प्रमाण, तेथील तृणाने पाषाण तेही देव जाणावे। पंढरीचा महिमा हा विधीनं त्याचा आरंभ होतो आणि ज्या वेळेला विधीनं आरंभ होतो तो विधी मानवी जीवनाला एक निधी प्राप्त करून देतो आणि तो निधी सिद्धीपर्यंत आपल्याला घेऊन जातो। पंढरपूरचा जो विधी आहे तो पहिल्यांदा चंद्रभागेचं स्नान हा फक्त बाह्य शुद्धीसाठी नाही, तर स्नान हे अंतरशुद्धीसाठी देखील आहे। पण अंतरंगातली शुद्धी केल्यानंतर आपण किती पार पाडतो हे अत्यंत महत्वाचं। हे फक्त पददर्शन नाही, पुंडलिकाने केलेलं कर्तव्य त्याच्यामध्ये प्राधान्यक्रम हा परमार्थाला देता आलाच पाहिजे, पण प्रपंच नेटका नाम चांगला करता आला पाहिजे। पुत्र नावाचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य पुंडलिकानं पूर्ण केलं। म्हणून पहिल्यांदा आपण जी सेवा करायची ती आईवडिलाची सेवा करायची। त्यानंतर दुसरा विधी जो आहे इथं श्रवण करायचं, नाम कीर्तन करायचं, कीर्तन ऐकायचं। कीर्तन ऐकणे शब्दाचा अर्थ आपण आत्मभान आपलं जागं करणे आणि मला काय करता येईल याचा असणारा सातत्याने विचार करणे। तिसरी गोष्ट त्यानंतर पहिल्यांदा चोखोबारांचं दर्शन। चोखोबारांचं दर्शन आपल्याला हे सिद्ध करतं मी माझ्या साधनेमध्ये चोख बनलो। एकदा मनुष्य साधनेमध्ये चोख बनला देवाकडे जाण्याचे अनंत मार्ग आहेत। नवेद यज्ञाधेन दाने नच क्रिया विरल तपो विरोग्रे किंवा योगयाग विधी येणे सिद्धी, अनेक प्रकारचे मार्ग आहेत। त्यातला कोणता मार्ग निवडायचा तो नामदेवाची पायरी म्हणजेच नामाचा मार्ग। नामाच्या मार्गाने तुम्ही जर गेला तर ते तुम्हाला पोहोचता येतं ते पंढरीनाथाच्या पायाजवळ, नाम भगवंताच्या पदाजवळ ही असणारी पंढरपूरचा विधी आहे। आज तुमच्या माझ्या निधी आहे आणि हा असणारा विधी पूर्ण केला आणि तो निधी मिळाला की तो निधी नाम मानवी जीवनामध्ये प्राप्त झालेली सिद्धी आहे। जीवनाची सिद्धी जर काय असेल तर ती मोक्ष आमा घरी कामारी दाशी सिद्धी आपल्याला। आपण कार्तिकी यात्रेला आलेलो आहोत। हा कार्तिकीचा सोहळा अशाच पद्धतीने आपल्याला वेळोवेळी पूर्ण व्हावा अशा प्रकारची यांनी घेतलेली ही छोटेखानी मुलाखत पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान।